नचदी फिरां बन ठन बलिया हो, मैं नचदी फिरां छम छम छलिया हो, तसं बघायला गेलं तर आम्ही फारसे ओळखत नव्हतो एकमेकांना, जरी आम्ही आत्या आणि मामांची भावंड असलो तरी. कधी लग्नामध्ये वगैरे चुकून भेट झाली असेल तर, बट असं अगदी आवर्जून कधी कधी भेट झाली नव्हती. आमची नकळत एकदा भेट झाली होती माझ्या काकूकडे, पण तोवर हा काहीच विषय नव्हता. दोन्ही कुटुंबांमध्ये असा कुठलाही विषय नव्हता. नंतर मी मास्टर्स करत होतो जर्मनीला. कोविड नंतर जेव्हा पहिल्यांदा भारतात आलो तेव्हा एका दुसऱ्या मामाकडं आमची भेट झाली. तिला पण काही प्रश्न विचारले, मला म्हणजे ओळखत होतो मी तर, आणि ती ओळखत नव्हती मला, तरी काही प्रश्न विचारले, काय करतेस? ती म्हटली MBA करते. असं ती एकूणच थोडी शिष्ट वाटली मला, की एकदम कमी बोलत होती आणि जेवढ्याच तेवढं उत्तर तिने दिलं. अखियों से हाय मेरी दूर न जाना, दिल से वे हाय मेरे दूर न जाना, के तू ही जमाना मेरा, दुनिया ठिकाना मेरा, तू सुबह हर शाम की मैंने जिंदगी तेरे नाम की, मैंने जिंदगी तेरे नाम की। हाय तुझसे ना बोली है जो बात लबों पे थी, वो आज वो सरेआम की, मैंने जिंदगी तेरे नाम की, मैंने जिंदगी। आईने कल्पना दिली की आम्ही असा असा विचार करतोय, मग पण तुझं मास्टर्स झाल्यावर, थिसिस डिफेन्स कम्प्लीट झाल्यावर आपण बोलू. आमच्या आईवडिलांना असं वाटायला लागलं की आपण ह्या नात्याला अजून थोडं पुढे नेऊयात, ह्या दोघांची जोडी शोभून दिसेल, एकमेकांना सूट करतायत हे. मग त्यानंतर मग म्हटलं ठीक आहे, बोलायला काही हरकत नाही, आहे शिष्ट तरी चालून घेऊ. तेरे कोलो मैनू सौ मिलदे सी, एवें नी तैनू बेवजह मिलदे, तेरे च कोई गल है साहिबा, हाँ सी तैनू तां मिलदे, मैनू पता नहीं हुंदा सुकून की, तैनू मिले तां पता लग्या, मिट गई मेरी सब तन्हाई, जी तेरे कोले आ लगे वे हानिया, वे दिल जानिया, तू नेड़े नेड़े रहे ना दूर किते जा, भूल गए ये सारी दुनिया के तेरा ही नाम है बोले दी ज़बान। मला आठवते तारीख 9 मेला मी परत आलो तिकडून स्पेनहून, आणि मग संध्याकाळी मग तिचा मेसेज आला, हाय वैष्णवी कुलकर्णी हिअर. मी म्हटलं हाय, म्हटले आता बोलायचं का आपण? मी म्हटलं हा आता बोलू शकतो आपण, थोडा थकलोय मी, तासाभराने करायचा का फोन? ती म्हटली चालेल. मग मी म्हटलं मला वाटलं व्हॉइस कॉल करेल, म्हटलं व्हॉइस कॉल करायचा का? तो साधारण सुरुवात मेसेज नंतर व्हॉइस कॉल. ती डायरेक्ट म्हटली व्हिडिओ कॉल करू, व्हॉइस कॉल कशाला? म्हटलं पार्टी जोमात दिसते पुढची. आमची पहिली खरोखर नवरा बायको म्हणून किंवा ह्या आयुष्याकडे वाटचालीसाठीची अगदी पहिली भेट आमची ऑनलाईन झाली, फोन कॉलवर. आणि तिथेच आमची पहिल्यांदा, अगदीच आयुष्यात आम्ही पहिल्यांदा एकमेकांशी एवढं बोललो, आणि तिथूनच ह्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली.
तेव्हा आम्ही आमच्या सुरुवातीला विचारांची देवाणघेवाण केली. आमच्या काय डिमांड्स होत्या त्या सांगितल्या दोघांनाही. आणि जेव्हा गोष्टी पटत गेल्या तेव्हा ही स्टोरी म्हणण्याजोगी सुरू झाली. आणि मग एकूण समजूतदार वाटली मला सुरुवातीलाच. आणि मग पुढे आम्ही हळूहळू हळूहळू बोलत गेलो. तू ही दिल तू ही मेरी राह, कोई नहीं है तेरे तो बिना. वे हानियां वे दिल जानिया, तू नेड़े नेड़े रह ना दूर किते जा. भूल गए ये सारी दुनिया के तेरा ही नाम है बोले दी ज़बान. अशा टाईपचा माणूस आहे की एकदम स्टेप वाईज नाही चालत, माझं ग्रॅज्युअल असतं. आणि जशी जशी ती माझ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत गेली तसं तसं मला रिअलाईज होत गेलं की हीच आपली लाईफ पार्टनर असणार. त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू ते मला रिअलाईज होत गेलं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. आणि ते अजूनही होत आहे, प्रोसेस चालू आहे. येस, आम्ही बोलत गेलो. जसं आधी पण मी म्हटले, आमची विचारांची देवाणघेवाण झाली, बोलणं सुरू झालं. मग एकमेकांच्या पर्सनल लाईफचे गोष्टी शेअरिंग करणं सुरू झालं. म्हणजे औपचारिकतेपासून आम्ही वैयक्तिक गोष्टींच्या देवाणघेवाणीपर्यंत आलो. आणि एकदाच असं झालं की त्याच्या मित्रांसोबत त्याला जायचं होतं आणि तो मला फोन नव्हता करू शकला. आणि तेव्हा मला अशी रुखरुख लागली होती की आज माझा दिवस पूर्ण नाही झालेला. आणि तेव्हा मला क्लिक झालं की अरे, आपल्याला याची सवय झाली आता आणि आपल्याला याची गरज पण आहे. आणि प्रेमात पडतोय आपण त्याच्या हळूहळू. मुंडा थोड़ा ऑफ बीट है पर कुड़ियां दे नाल बहुत स्वीट है. मुंडा थोड़ा ऑफ बीट है पर कुड़ियां दे नाल बहुत स्वीट है. ढोंगी सा ये बड़ा ढीठ है, वायरल हो गया ये ट्वीट. पर फूल वूल करने में कूल तू बड़ी तेज कटारी है. शगन तेरी की लगन तेरी की हमने कर दी तैयारी है. नचते ने सारे रल मिल के, आज हिले डुल के ले सारे के सारे नजारे. नचते ने सारे रल मिल के, आज हिले डुल के ले सारे के सारे नजारे. खसमानों का नहीं लालू बड़े करारे, चढ़ चढ़ के चौबारे तो रमना स्वीटू आजा मारे. आलू बड़े करारे तो रमना लालू बड़े करारे, चढ़ चढ़ के चौबारे तो रमना स्वीटू आजा मारे. मुंडे पेलेंटी मेरे लिए हो गए सेंटी, तेरे लिए मैं सेट हूँ इस बात की गारंटी. पर फूल वूल करने में कूल तू बड़ी तेज कटारी है. सहरा बांध के कूद फांद तुझे ले जाना इस बारी है. नचते ने सारे रल मिल के, आज हिले डुल के ले सारे के सारे नजारे. नचते ने सारे रल मिल के, आज हिले डुल के ले सारे के सारे नजारे. खसमानू खाने. माझा फोन आला मला, तिकडे स्पेन लावतो मी. तो म्हटला तुला देतो 1 महिना, पटव वैष्णवीला. मी म्हटलं बर, घेतो बाबा चॅलेंज. त्यांना हळूहळू मी 2-3 महिन्यानंतर माझा होकार कळवला. तिने तिचा होकार मला त्या आधीच कळवला होता. ऍक्च्युली तिने तिसऱ्या दिवशीच मला हो सांगितलं. म्हणजे मामाने जवळपास महिनाभर दिला, पण मुलगी 3 दिवसातच पटली. आणि मला फार अभिमान वाटला. माझी फार कॅपॅबिलिटी बाबा, 3 दिवसात मुलगी पटवली. महिनाभर नाही, अगदी 3-4 दिवसातच पटवलं त्यांनी मला. कारण 3-4 दिवसात सवय लागली मला त्याची. कारण त्यांनी तेवढं बोलणं अगदी व्यवस्थितपणे आमचं बोलणं सुरू झाल्यामुळे.
तेरा रंग जैसे इश्क वर्गा, इश्क का रंग तो है पानी सा साफ, पानी का रंग तो है तेरी रूह वर्गा। ह्या नात्याला सुरुवात झाली तसं त्यांनी मला भरभरून प्रेम दिलंय खरोखरच, आणि प्रत्येक क्षणी समजून घेतलंय. म्हणजे आय डोंट नो मी हे शेअर करावं की नाही, बट जेव्हा पण माझ्यात आणि अक्षयमध्ये वाद झालेले आहेत तेव्हा त्यांनी आम्हाला दोघांनाही अगदी व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे, मला समजून घेतलेलं आहे. रादर आय वुड से की अक्षयला त्यांनी समजून सांगितलं होतं, खास करून नीता आत्यानी, की ती आपल्या घरात सून म्हणून येते, तिला काही गोष्टींची सवय व्हायला वेळ लागेल किंवा तिला कसं आत्ता समजून घेतलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तिने सांगितल्या. आणि मी आणि नीता त्या रोजच बोलतो फोनवर, सो आमचं खूपच फ्रेंडली रिलेशन झालं आहे. कारण आमच्या दोघींचे स्वभाव पण बऱ्यापैकी जुळतात, आमचा ब्लड ग्रुप पण सेम आहे, सो विचार पण सेम आहे. वैष्णवी माझ्याशी कमी बोलेल एक वेळ, पण सासूबाईंशी जास्त बोलते. त्यांचा व्हिडिओ कॉल एकदा चालू झाला की 2-2.5 तास काही थांबत नाही, त्यांच्या विविध विषयांवर गप्पा चालतात. त्यामुळं ती माझ्यापेक्षा जास्त फ्री तिच्या सासूशी आहे, असं म्हटलं तर काही ते वावगं ठरणार नाही. के 2 कदम चौखट के बाहर क्या गए, तेरी कुड़माई के दिन आ गए। हाय बन्नो परदेसिया के देश के, चौबार तुझको भा गए, तेरी कुड़माई के दिन आ गए। ले रहा सबला ये तेरी माई बाबुल का घर बार है, हो गेंदा गुलाबों से सजे डोली तेरी तैयार है। झूलों के मौसम वो तेरे हमसे रोके भी रोके ना गए, तेरी कुड़माई के दिन आ गए, नी तेरी कुड़माई के दिन आ गए। तर मी फक्त त्याला एक गोष्ट छोटीशी रिमाइंड करून देईल की ज्या गोष्टी मला पटत नाहीत किंवा ज्या माझ्या गोष्टी अशा आहेत की ज्या त्याच्यासाठी आहेत किंवा त्याच्या काळजीसाठी आहेत, त्या मी चिडचिड करून किंवा रागराग करून सांगते, पण त्यात केवळ माझं त्याच्याविषयीचं प्रेम आणि त्याच्याविषयीची काळजीच आहे. आणि मी कितीही भांडले, तुझ्यावर रागवले, तरीही मी तुझी साथ कधी सोडणार नाही. आय लव्ह यू. तिला आय लव्ह यू फार कमी वेळा म्हटलोय मी, त्याच्यामुळे कॅमेरा थ्रू मी तिला हेच सांगतो की आय लव्ह यू वैष्णवी. मुंडेरों को जब तू कह के जाएगी, रौनक हवेली की संग लेके जाएगी,
ले सुबह किसको नींद से जगाएंगी, धूप आंगने में अब से किससे मिलने आएगी। खुल के कभी जो ना कहा करते हम आज स्वीकार है, अपने भैया से कहना ना कभी हमको तुझसे ज्यादा प्यार है। हाथों में चूड़े सज गए, तेरी कुड़माई के दिन आ गए, नी तेरी कुड़माई के दिन आ गए।